तर रामराम मंडळी. मंडळी, मे महिनो इलो म्हणजे तुम्ही काहीतरी फिरतच असाल ना. तसंच मी पण माझ्या गावात फिरा गेलंय. आणि आज होतो आमचा कार्यक्रम कणकवलीतल्या करंजे या गावात. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचूच्या आधी आम्ही परमपूज्य भालचंद्र फलाहारी महाराज यांच्या मठाक भेट दिली. मंडळी, या प्रशस्त मठात परमपूज्य अनुसया माता यांचा तपश्चर्या स्थान होता. त्याचप्रमाणे आम्ही फलाहारी महाराजांचा दर्शन घेतला आणि परत एकदा आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन निघालो. तर आमचा कार्यक्रम होतो करंजे या गावात रवळनाथ मंदिर येथे. मंडळी, सिंधुदुर्गातलो असून पण कणकवलीतला ह्या करंजे गाव माझ्यासाठी पण नवीनच होता. निसर्ग संपन्न अशा या गावात श्री रवळनाथ मंदिराचा एक आकर्षक मंदिर तसेच श्री देवलिंगेश्वराचा मंदिर पण आम्ही बघितला आणि त्यांचा दर्शन घेतला. मंडळी, ह्यांच्यानी रवळनाथाच्या मंदिराचा या नूतनीकरण केलेला होता. तर अप्रतिम असा या मंदिरात आज सत्यनारायणाची पूजा पण होती आणि तुम्ही बघू शकता हे भव्य दिव्य असो सभामंडप आणि त्याचप्रमाणे हे देवी देवता. तर मध्येच आपलं रवळनाथ, त्याचप्रमाणे गणपती देवी यांचे मूर्ती स्थापित केलेले होते. तर मंडळी, लिंगेश्वर तसेच रवळनाथाचं दर्शन घेऊन आम्ही इकडचं गाव निहाळूक जरा गेलेलो. मंडळी, मी पहिलाच सांगितल्याप्रमाणे ह्या निसर्गसंपन्न गावात तुम्ही बघू शकताच मे महिन्यात पण पाण्याचं अजिबात तुटवडो नव्हतो. तर मंडळी, अशा या करंजे गावात रवळनाथाच्या मंदिरात आम्ही जो कार्यक्रम केलो त्याची एक तुमका झलक दाखवते. कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही महाप्रसादाचा आस्वाद घेतलो आणि तुम्ही बघू शकताच आमचं पकवाजी एवढं दमलेलो की तो जेवतच होतो. तर आमचं छोटेखानी सत्कार करण्यात इलो आणि आम्ही या गावाचा निरोप घेतलो. धन्यवाद.